नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे गिरिजा आता निघालेली असते आणि जेव्हा गिरिजा पूजा करण्यासाठी जात आहे, तिच्याकडे पूजेचं तबक सगळं आहे, साहित्य घेऊन ती निघालेली आहे. एकतर आज तिचा साखरपुडा आहे आणि घरी सगळी तयारी सुरू असते. गिरिजा जेव्हा जात आहे तेव्हा तिच्या हातातून जो पूजेचा तांब्या आहे तो खाली पडतो. अचानक ते भांडं खाली पडतं आणि गिरिजा बघते तर तिच्या लक्षात येतं ते खाली बेडच्या साईडला गेले आणि नेमकं काल प्रभास जेव्हा चिठ्ठी द्यायला आला होता तेव्हा त्याच्या हातातून चिठ्ठी सुद्धा तिथं पडलेली असते आणि ती वाऱ्याने चिठ्ठी त्या साईडला येऊन पडलेली असते. आता देवयाईच्याच मनात हे सगळं असतं आणि त्यामुळं देवयाईने बरोबर तांब्या सुद्धा तिथेच जातो आणि ती चिठ्ठी गिरिजा उचलते. गिरिजाने आता चिठ्ठी उचलून हातात तर घेतलीये, परंतु गिरिजाला कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, कशामुळे गिरिजा तिथं पडलेली ती चिठ्ठी उचलते आणि तिला तर धक्का बसतो की हे सगळं काय आहे, म्हणजे ही चिठ्ठी इथं कशी आली. आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात करते तर गिरिजा, तुला नागेश्वर घोरपडे पासून धोका आहे, तुझ्या जीवाला धोका आहे. गिरिजा, नागेश्वरवर विश्वास ठेवू नको, तो पाताळयंत्री माणूस आहे, असं काय बाई त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. गिरिजा आता ते सगळं वाचते आणि तिला खूप राग येतो. मग तोच तांब्या आणि तेच पूजेचं ताट हातातलं घेते आणि वाजवायला सुरुवात करते. अगदी खना 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 वाजवत असते. सगळेजण तिथे येतात. नागेश्वर साहेबांपासून सगळेजण तिथं आलेले असतात. रुद्र सुद्धा तिथं आलेला असतो आणि गिरिजा मात्र जोर जोरात ते ताट बडवतच असते. तेव्हा नागेश्वर तिथे येतो आणि म्हणतो, काय चाललंय ते बंद कर आधी पोरी, काय कळतंय का तुला, काय करतेस तू हे सगळं. आता मात्र गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की काय आहे हे सगळं आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यामध्ये काय यांना साध्य करायचंय. मग गिरिजा म्हणते, काय कराल, नाहीतर आवाज बंद नाही केला तर जीव घ्याल माझा. तेव्हा नागेश्वर म्हणतात की काय बोलतेस तू, हे सगळं कळतंय का तुला, नाही तुझं डोकं वगैरे ठिकाण्यावर आहे ना, म्हणून विचारलं. तेव्हा गिरिजा म्हणते, हो ना, माझं डोकं अगदी ठिकाणावर आहे, तुम्हीच बघा ह्यात काय लिहिलंय ते, असं मी नाही आहे, ह्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे, असे गिरिजा सांगू लागते. नागेश्वरला ती चिठ्ठी ती दाखवत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात विचारांचं काहोर माजलेलं आहे. खरं तर गिरिजाला सावध करण्यासाठी ती चिठ्ठी लिहिलेली असते, पण गिरिजाने आता वेगळाच कांगावा सुरू केलेला असतो, त्यामुळं वेगळ्याच गोष्टी घडू लागलेल्या असतात. गिरिजाला ती चिठ्ठी वाचून सावध व्हायला हवं होतं, म्हणून प्रभासने ती चिठ्ठी लिहिली होती. पण गिरिजाला इथे वेगळंच वाटतं. तिला असं वाटतं की ही चिठ्ठी जाणून बुजून लिहिली गेलेली आहे आणि ती पण आत्याबाईंनी लिहिलेली आहे, असं गिरिजाला वाटत असतं. तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की सांगा ना नागेश्वर साहेब, काय लिहिलंय या चिठ्ठीमध्ये, काय अर्थ आहे या सगळ्याचा, लक्षात येते का तुमच्या, असं म्हणत गिरिजा आता बोलत असते. तेव्हा मात्र नागेश्वर पाहतच राहतो, कारण काय बोलायचं आणि काय नाही, कारण ही चिठ्ठी कोणी लिहिली. गिरिजा म्हणते की या चिठ्ठीत काय लिहिलंय यापेक्षा ही चिठ्ठी कोणी लिहिली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा गिरिजा जेव्हा नागेश्वरवरती आरोप करत असते तेव्हा रुद्र म्हणतो की या जगात माझा दुसरं कोणावरच विश्वास नाहीये, एवढा विश्वास माझा आबासाहेबांवर आहे, आबासाहेब कधीच चुकीचं काहीच वागू शकत नाहीत. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते की तुम्हाला नाही माहिती आणि ती बोलायला सुरुवात करणार असते कारण नागेश्वरने तिच्याबरोबर केलेलं डील. पण नागेश्वर पुन्हा तिला थांबवतो आणि तिला म्हणू लागतो की अहो गिरिजा, असं काय करताय तुम्ही, अगं असं काय करतेस, तुझ्या लक्षात येते का, कारण तू विसरतेस का गिरिजा, असं नागेश्वर तिला म्हणू लागतो. खरं तर नागेश्वरचं हे सगळं बोलण्याचं कारण एकच असतं, ते म्हणजे गिरिजाने पटकन बोलून जाऊ नये की हे सगळं जे काय आहे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, हे लग्न आम्ही जे करतोय ते कॉन्ट्रॅक्ट करतोय, ही गोष्ट समोर येऊ नये म्हणूनच नागेश्वर शांत होत असतो. तेव्हा मात्र आता गिरिजा बोलायला सुरुवात करत असते, पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो, कारण नागेश्वर पुढे येतो आणि म्हणतो, तुम्हाला काय वाटतं कुणी लिहिली असेल ही चिठ्ठी, नाही हे सगळं कुणी केलेलं असेल, तुम्हाला या घरातून निघून जायला सांगितलंय, याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का गिरिजा, असं म्हणत तो गिरिजाला बोलत असतो आणि म्हणू लागतो की ही चिठ्ठी दीदीने लिहिलेली आहे, कारण ज्या व्यक्तीला तुम्ही या घरामध्ये नको आहात त्या व्यक्तीने ही चिठ्ठी लिहिलेली आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे आता गिरिजा पाहतच राहते, कारण गिरिजाला आठवत असतं की हे कॉन्ट्रॅक्ट आहे. नागेश्वरलाही माहिती आहे की हे कॉन्ट्रॅक्ट आहे, परंतु गिरिजाला कॉन्ट्रॅक्ट फक्त एवढंच माहिती आहे की 7 दिवसात लग्न करायचं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे एवढंच गिरिजाला माहिती आहे. पण खरं कॉन्ट्रॅक्ट काय आहे, 6 महिन्यांसाठी फक्त हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. 6 महिन्यात गिरिजाची या घरातून हकालपट्टी होणार आहे.
म्हणजेच गिरिजा कॉन्ट्रॅक्ट करून लग्न करून या घरात आली हे सत्य समोर आणायचं आणि गिरिजालाच तिच्या जाळ्यात अडकवायचं, हा खरं तर नागेश्वरचा प्लॅन आहे. आणि गिरिजाला मात्र फक्त आता नागेश्वरच विश्वास ठेवतो, दुसरं कोणावर विश्वास गिरिजाला ठेवूच वाटत नाही. आता मात्र नागेश्वर सरळ येतो तो म्हणजे उर्वशीकडे आणि उर्वशीला तो जाब विचारू लागतो, दीदी तुम्हीच केलं ना हे सगळं, तुम्हीच लिहिले ना ही चिठ्ठी, सांगा ना हे सगळं करण्यामागं तुमचा काय हेतू आहे? तुम्हाला गिरिजा या घरात नको हेच ना? काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? असं म्हणत नागेश्वर इकडे उर्वशीला बोलत असतो. उर्वशी मात्र घाबरलेली असते. उर्वशी आता रुद्रकडे येते आणि रुद्रला म्हणते, बघितलं का, अरे अजून लग्न व्हायचंय त्याच्या आधीच ह्या मुलीने या घरामध्ये फूट पाडायला सुरुवात केलेली आहे. नागेश्वर मात्र भयानक चिडलेला असतो. नागेश्वर तर म्हणत असतो की जे काय तुम्ही केलेलं आहे ते मला सगळं कळलेलं आहे दीदी, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत नागेश्वर तिच्याशी बोलत आहे, तिला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे उर्वशी म्हणत असते की ही चिठ्ठी तिनंच लिहिली आणि माझ्यावरती आळ आणला जातोय. तेव्हा मात्र लगेचच वासंती बोलायला सुरुवात करते की तिनं का लिहिल स्वतःहून ही चिठ्ठी आणि तुमच्यावरती आळ का आणेल, म्हणजे कशासाठी हे सगळं? आता मात्र गिरिजा शांत राहत नाही, तर गिरिजा पुढे बोलते की ज्या काही गोष्टी घडत असतील तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे गिरिजा म्हणते की तुमच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि मी नागेश्वर साहेबांना सांगू शकले असते, त्यासाठी हा चिठ्ठीचा कांड करायची काय गरज होती? नाही, तुमच्याबद्दल जर मला सांगायचंच असेल तर बरंच आहे सांगण्यासारखं, आणि हे सगळं कशासाठी करू ना, असं म्हणत ती बोलू लागते. नाही, सांगू का त्या गोष्टी? आता मात्र इकडे उर्वशीच्या शिट्ट्या वाजू लागतात, कारण उर्वशीला असं वाटत असतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि जर गिरिजाने त्या दिवशीचं ते मायक्रोवेव्ह मध्ये मी केक मध्ये जे कॉईन ठेवलं होतं हे सत्य जर समोर आणलं तर काय करेल? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा आता समोर येईल तेव्हा मात्र वाट लागणार आहे. आणि एक गोष्ट आता समोर येते, स्वतः उर्वशी मान्य करते की हो, ती चिठ्ठी मीच लिहिलेली आहे. आता प्रभासने लिहिलेली चिठ्ठी होती, खरं तर गिरिजाला सावध करण्यासाठी लिहिलेली चिठ्ठी होती, तरी पण उर्वशी आता तो सगळा डाव स्वतःवरती घेते आणि स्वतःच मान्य करते की हो, ही चिठ्ठी मीच लिहिलेली आहे आणि या चिठ्ठीतला मजकूरही मीच लिहिलेला आहे, कारण ही मुलगी मला या घरामध्ये नको आहे. आता हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नागेश्वरला खूप राग येतो. नागेश्वर चिडतो आणि म्हणतो, बाद झालं, आतापर्यंत दीदी किती चुका तुमच्या माफ करायच्या आहेत, आता जर यापुढे तुमच्याकडून चूक घडली तर गाठ आमच्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. आता रुद्रच्या नजरेतून पण उर्वशी पडलेली आहे, उर्वशीबद्दल रुद्रच्या मनातही काही नाही. आणि त्याचबरोबर इकडे नागेश्वर सुद्धा तिला ओरडून सांगत असतो की पुन्हा जर असं काय करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे, आम्ही काय करू हे तुम्हाला कळणारही नाही. आता मात्र एवढं बोलून नागेश्वर आतमध्ये जातो आणि उर्वशी रुद्रला बोलत असते, पण रुद्र सुद्धा ऐकायला तयार नसतो. रुद्र सुद्धा तिथून निघून जातो. आणि त्याच वेळी इकडे आता गिरिजा हे सगळं पाहत असते. गिरिजाकडे ती येते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ही चिठ्ठी तर मी लिहिलेली नाहीयेच, पण ह्या चिठ्ठीतला मजकूर जो आहे ना तो खरा आहे हे तुला उद्या कळेल, आज नाही करणार. असं म्हणत तिने गिरिजाचा हात पकडलेला असतो. गिरिजा स्वतःचा हात सोडवते आणि म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहितीये का, की आज मी या घरची सून आहे आणि माझी मी बघून घेऊ काय करायचंय ते, कोणावर किती विश्वास ठेवायचा, काय करायचं. खरं तर गिरिजाला हा मोलाचा सल्ला असतो, पण गिरिजाला स्वतःलाच आता खूपच वाटत आहे आणि त्यामुळं तिची स्वतःचीच अक्कल ती चालवत बसलेली असते. आता गुरुजी आलेले असतात आणि सगळी विधी सुरू करायचे असतात, कारण नागेश्वर ने लग्न ठरवलेलं आहे आणि आज साखरपुडा होणार असतो. आज साखरपुड्याचा विधी आणि 2 दिवसानंतर लग्नाचे विधी सुरू होणार असतात, ते म्हणजे गिरिजा आणि रुद्रच्या. आता गिरिजा आणि रुद्र दोघंही देवीच्या समोर येतात. देवी समोर दोघंही हात जोडून नमस्कार करतात आणि या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा गिरिजाला आठवतं की हे सगळं काय आहे, आपण तर सही केली होती, बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, त्याचबरोबर मोनूच्या शिक्षणाचा खर्च, घर सोडवायचं होतं, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण तर केलेल्या होत्या. परंतु आता हे सत्य कसं सांगायचं हा प्रश्न तिच्या पुढे असतो आणि ती मात्र विचार करत असते. गुरुजी म्हणतात की उभयंतांनी आता थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
त्यावेळेस रुद्र आणि गिरिजा वासंती आणि नागेश्वरला नमस्कार करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर आता दोघंही पुढे जातात. तिथे दत्तू असतो, म्हणजे गिरिजाचा बाबा. दत्तूचे आशीर्वाद घेतले जातात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नागेश्वर आहे तो दोघांना आशीर्वाद देतो की तुमची भरभराट हो आणि आमचीही भरभराट हो. खरं तर गिरिजाच्या पायगुणाने नागेश्वरला स्वतःची भरभराट करायची आहे, एवढंच त्याचं स्वप्न आहे. त्यानंतर त्या दोघांनाही वासंती आशीर्वाद भरभरून देते, तो म्हणजे सुखी संसाराचा. इकडे आता दत्तूने सुद्धा त्या दोघांना सुखी संसाराचा आशीर्वाद दिलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता जेव्हा ते उर्वशीच्या पाया पडायला जातात, तिला नमस्कार करायला जातात, तेव्हा उर्वशी मात्र बाजूला सरकते आणि ती पाया पडून घेत नाही. मग आता नागेश्वर म्हणतो की चला आता पुढचे विधी सुरू करायचे आहेत, गुरुजी मुहूर्त टळायला नकोय असं सांगितलं जातं. आणि मग या दोघांनाही घेऊन आता सगळेजण साखरपुड्याच्या विधीसाठी जाणार असतात. तर इकडे गिरिजा आणि रुद्र गिरिजाकडे पाहत असतो. गिरिजा खुश असते आणि त्याच वेळी रुद्रला आठवतं ते म्हणजे जेव्हा गिरिजाला त्याने पाहिलेलं असतं तेव्हाच ठरवलेलं असतं मनाशी की ह्या घरची लक्ष्मी बनून हीच या घरी येणार आहे असं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता अंगठी घालण्याचा विधी सुरू होणार असतो. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, खूप खुश असतात. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता गिरिजा रुद्रच्या बोटामध्ये अंगठी घालते. खरं तर ही गोष्ट खूप मोठी आहे. आज गिरिजा आणि रुद्र या दोघांचाही साखरपुडा होतोय. ही गोष्ट खूप मोठी आहे, पण या मोठ्या गोष्टीच्या मागे काहीतरी दडलेलं गुपित आहे आणि ते म्हणजेच की गिरिजाच्या मनातली ती सल. कारण तिला असं वाटत आहे की तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अगदी मनापासून केलेल्या आहेत, परंतु या सगळ्याचा त्रास मात्र खूप आहे हे गिरिजाला चांगलंच माहिती आहे. आता रुद्र जेव्हा गिरिजाच्या बोटामध्ये अंगठी घालणार असतो तेव्हा मात्र रुद्रला गिरिजाच्या प्रेमात पडलेले क्षण आठवू लागतात. त्याला आठवत असतं की खरंच आपल्याबरोबर किती छान घडतंय, म्हणजे जी मुलगी मला आवडत होती, ज्या मुलीशी मला लग्न करायचं होतं त्याच मुलीशी माझं लग्न ठरलेलं आहे. आत्तासुद्धा ती मुलगी एवढी निर्मळ आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आज मला खूप बरं वाटतंय. कारण त्याच्या मनात गिरिजाबद्दल झालेला गैरसमज होता, तो सुद्धा दूर झालेला असतो आणि आता सगळेजण पाहत असतात. आता गिरिजाच्या बोटात अंगठी घालायचा विधी सुरू होणार असतो. त्याच वेळी सावी तिथं आलेली असते आणि अंगठी उधळते. आता सगळेजण पाहतात की काय झालं, अचानक अंगठी कुठं गेली, म्हणून सगळेजण पाहू लागतात. अंगठी हवेत उडालेली असते आणि गिरिजाचं लक्ष फक्त त्या अंगठीकडे असतं, कारण तिचं सौभाग्य आहे ते. आता तिचं आणि रुद्रचं लग्न होणार आहे. खरं तर गिरिजाला रुद्र आवडत होता, पण मागे काही गैरसमज झाले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा सावीला बघून रुद्र म्हणतो की अगं सावी, हे काय चाललंय तुझं, काय करतेस हे तू? तेव्हा सावी म्हणते की रुद्र फक्त माझाच आहे, तो दुसरं कोणाचाच होऊ शकत नाही असं सावी ठणकावून सांगू लागते. आणि आता मात्र इकडे गिरिजाला राग येतो. गिरिजा म्हणते नाती ही हिसकावून अशी जोडता येत नसतात, त्यासाठी ती मनातून असावी लागतात. आता तू लाख प्रयत्न करशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही हे नातं जे आहे ते जोडलं गेलेलं आहे, ते मनाशी जोडलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये तुझा काहीही संबंध नाही असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे आता सावी रुद्रचा हात पकडते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सावी रुद्रचा हात पकडते आणि म्हणते की रुद्र माझाच आहे, दुसरं कोणाचा होऊ शकत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते की शक्ती प्रदर्शन दाखवण्याची एवढीच हौस आली ना, आधी माझ्या बोटातली अंगठी तर काढून दाखव, मग रुद्रप्रताप तुझे होतील का नाही ते ठरवूया. कारण ती अंगठीच तू मिळवू शकत नाही तर अंगठी घालणारा तुझ्याकडे कसा येईल, असं सावीला ती बोलत आहे. तेव्हा मात्र गिरिजाने आता अंगठी घट्ट पकडली आहे. सगळेजण पाहू लागतात, कारण काहीही झालं तरी गिरिजा आणि रुद्र या दोघांचं लग्न झालं पाहिजे असं त्यांचं ठरलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्यांना उत्सुकता त्याच गोष्टीची लागून राहिली आहे. परंतु इकडे आता सावीला ती अंगठी शोधण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो आणि तिला ते जमतही नाही, त्यामुळं ती चांगलीच तोंडावर पडलेली आहे हे इकडे आपल्याला पाहायला मिळतं. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.